नमस्कार. जनता सहकारी बँक प्रस्तुत माझा कट्ट्यावरती आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवाळीचा माहोल आहे सगळीकडे आणि दिवाळीच्याच निमित्तानं हा विशेष कट्टा तुमच्यासाठी. सर्वसाधारणपणे मराठी कुटुंबातनं आलेल्या एखाद्या व्यक्तीला बॉलिवूड किंवा मायानगरी हे आवाक्यात न येणारं स्वप्न वाटतं. म्हणून तो तरुण किंवा ती व्यक्ती पडद्यावरती दिसणाऱ्या त्या हिरोच्या माध्यमातून कित्येक वर्ष आपली स्वप्न जगत राहतो. पण आशुतोष गोवारीकरांनी या सगळ्या समजुतींना छेद दिला आणि बॉलिवूडमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आणि केवळ कमर्शियल आस्पेक्टच्या मागे न धावता प्रयोगशील सिनेमे त्यांनी केले, ते यशस्वी केले आणि म्हणूनच 3.5 तासांचा लगानसुद्धा सगळ्यांनाच भावला. त्यामुळे जे तरुण मोठी स्वप्न पाहतात त्यांना ती स्वप्न सत्यात उतरवायची आहेत अशा सगळ्यांसाठी आजचा कट्टा आहे. आशुतोषजी खूप खूप स्वागत आपलं माझा कट्ट्यावरती. नमस्कार. नमस्कार आशुतोष. म्हणजे खरं तर दिवाळीच्या सगळ्यात आधी शुभेच्छा. आणि आत्ता ज्ञानदा म्हणाली तसं मराठीमध्ये म्हणजे मराठी कुटुंबात वाढून बॉलिवूडमध्ये असं स्थान निर्माण करणारं आमच्यासाठी व्ही शांतारामांच्या नंतरचं दुसरं नाव तुझं आहे आणि त्याच्यामुळं तुझ्याविषयी सगळ्यांच्याच मनामध्ये खूप अभिमान आणि कौतुक आहे. आत्ता तू मराठीमध्ये बऱ्याच काळाने सिनेमात कामही करतोयस. मराठीमध्ये काम तू कसं परत का करावंसं तुला वाटलं याच्याकडे जाण्यापूर्वी दिवाळीचा माहोल आहे. तुझी दिवाळीच्या आठवणी काय आहेत? तुझी दिवाळी तू कुठं करायचास, इथं कोल्हापुरात, त्याच्याबद्दल जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. बरं, प्रथम तर सर्वांनाच दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. माझी दिवाळी नेहमी जास्त करून मुंबईतच झाली. म्हणजे दिवाळीची पहाट, लवकर उठणं, तेल ते सगळं कंप्लीट प्रोसेस करून मग देवळात जायचं. दादर, प्रभादेवी या सगळ्या जे आपले गल्ल्या आहेत त्या गल्ल्यातून हिंडायचं आणि लोक कसे साजरी करतात. बांद्र्याला. अच्छा. पण मग बांद्र्यातनं देवासाठी दादरला जायचं? होय होय. आणि पण सगळे वेगवेगळ्या घरात कसं रोषणाई केली आहे, कशी सगळेजण साजरा करतायत हे बघत बघत जायचं. भाऊबीजेला फॅमिली गेट टुगेदर. सर्व मोस्ट ऑफ द टाइम्स इट इज मुंबई. तू लहान असताना किल्ले वगैरे करायचास? करायचो ना. ते मोठे असतील खूप. नाही, ॲक्च्युली माझा कुठलाही किल्ला कम्प्लीट झालाच नाही कारण तो नेहमी ढासळला. तर या आय एम फॉर्च्युनेट टू हॅव मेड फिल्म्स दॅट आर बिग. कारण कधी कधी काय तुमच्या मनात इच्छा असते पण तुम्हाला तो सपोर्ट पण लागतो. आणि तो सपोर्ट फक्त पैशाचाच नाही पण एखाद्या चांगल्या कथेचा, हिरोचा, तुमची कंप्लीट टेक्निकल टीम तुम्हाला करेक्ट लागते. तर मला वाटतं किल्ले मी लहानपणी बनवताना मी एकटा होतो त्यामुळे बनवू नाही शकतो. पण आम्हाला असं वाटतं ना की स्वप्न जर बघावीत ना तर ती तुझ्या डोळ्याने बघावीत. म्हणजे इतकं भव्य आणि इतकं, तर हे भव्यतेचं तुझं जे वेड आहे ते कधी आणि कसं लागलं? म्हणजे तुला असं ते आठवतं, जाणवतं की आपण इतकं भव्य असं करण्याच्या मागचं? मी लहानपणापासून जे मोठमोठे आपले एपिक स्केलचे जे चित्रपट आहेत ते मी बघत आलो आहे. म्हणजे हॉलिवूडचेच नाही पण आपले भारतातले पण. भालजी पेंढारकरांची त्यांनी जी सुरुवात केली आधी, सर्वात मोठे चित्रपट त्यांनी बनवलेत. त्याच्यानंतर सोराब मोदीजींनी बनवलेत. त्यामुळे एक ही काहीतरी वेगळी गोष्ट आहे. एक दुसरं जग निर्माण करणं आणि त्या दुसऱ्या जगात एक वेगळी कथा दाखवणं हे मला आकर्षित करायचं बघण्यासाठी. कारण लहानपणापासून माझ्या मनात असं कधीही नव्हतं की मी मोठा होऊन फिल्म मेकर बनीन किंवा ॲक्टर बनीन, असं काही माझ्या मनात नव्हतं. आता बऱ्याच काळानंतर तू मराठी सिनेमामध्ये काम करतोयस. मधल्या काळामध्ये म्हणजे करावं असं वाटलं नाही का? वेळच नव्हता? नाही, करावं असं वाटायचं. पण एकदा दिग्दर्शन मी जेव्हा सुरू केलं ना तेव्हा मला ते एक तर मला दिग्दर्शक व्हायचं होतं. त्याची मला खूप आवड निर्माण झाली होती. आणि ते जेव्हा मला एकदा मिळालं, फिल्म मिळाली, त्याच्यानंतर मी डिसाईड केलं की आता याच्यावरच आपण फोकस करूया. लेट्स नॉट गेट डिस्ट्रॅक्टेड, बॅक टू ॲक्टिंग. कारण ॲक्टिंगमध्ये तुमचं कनेक्शन फक्त स्वतःशी येतं, दुसऱ्या को ॲक्टर्सशी येतं आणि डिरेक्टरशी येतं. जेव्हा राजेश मापुसकर ही स्क्रिप्ट घेऊन आला आणि त्याने सांगितलं की अशी मी कथा करतोय, त्याचं नाव व्हेंटिलेटर आहे. म्हणलं व्हेंटिलेटर, इट्स अनयुज्युअल नेम फॉर मराठी. म्हणजे रेस्टॉरंट मला माहीत होतं
पण व्हेंटिलेटर जरा तुम्ही वाचा, ही तुम्ही करा असं मला वाटतंय. आणि मला आधी वाटलं की हा मला प्रोड्युसर म्हणूनच विचारतोय, पण नंतर तो म्हणाला नाही, प्रोड्युसर नाही, ॲज अन ॲक्टर. मग मी स्क्रिप्ट वाचली, मला स्क्रिप्ट खूप आवडली. आणि राजेशची फेरारी की सवारी मी बघितलेली होती, त्यामुळे मला त्याच्याबद्दल काही संशय नव्हता किंवा काही मला हेच नव्हतं. आय लाईक हिम ॲज अ डिरेक्टर. पण जेव्हा कॅमेरासमोर येऊन आता उभं राहायचं आहे अशा जेव्हा मी विचार करायला लागलो, तेव्हा मला आधी खूप धास्तीच भरली होती. कारण मला वाटलं ते आपण जे असतं ना, सायकल आपण चालवायचो खूप पूर्वी, आता जर का सायकल हातात दिली तर आपण कशा जरा विचार करतो, एक मिनिट मला सवय सुटली आहे, तसं मला फिलिंग होतं. आणि ते मी त्याला सांगितलं. तुम्हाला नाही नाही असं काही नाही आहे, ते थोडा तोल जाईल 2 दिवस, पण यू विल गेट इट. म्हटलं ओके, पण ठीक आहे, करून बघूया असं करून मी त्याला मग विचार करतो असं सांगितलं. आणि मी त्याला टाळत राहिलो बरेच दिवस. आणि मग प्रियंकाने फिल्म करणं, प्रोड्यूस करणं, आणि मग प्रियंकाचा मला फोन येणं आणि प्रियंकाने मला विचारणं की बाबा सुपर्ब स्क्रिप्ट आहे, मला खूप आवडली आणि त्याने मला सांगितलं तू करतोयस. म्हटलं हे मी करतोय नाही, मी विचार करतोय. म्हणलं नाही आता विचार बंद, यू आर डुईंग इट, लेट्स डू इट, वी डिड वॉच राशी, नाउ विल डू दिस फिल्म. देन आय सेड ओके. तुला ओके म्हणायला लावणारी फिल्म आहे काय? म्हणजे ही व्हेंटिलेटर काय आहे फिल्म? व्हेंटिलेटर ही एका कामेरकर कुटुंबाची आहे कथा. आणि या कामेरकरांमध्ये एक जे सर्वात थोरले कामेरकर आहेत ते व्हेंटिलेटरवर आहेत हॉस्पिटलमध्ये. आणि त्यांना बघायला त्यांचे जितके नातेवाईक आहेत ते सगळे दुसऱ्या गावातून, शहरातून मुंबईला एकत्र येतात हॉस्पिटलमध्ये आणि पुन्हा एकदा एकमेकांना भेटतात. प्रत्येकाचे एकमेकांची काही ना काहीतरी रुसवे आहेत, जुने काहीतरी वैर नाही म्हणत, वैर इज अ व्हेरी स्ट्रॉंग वर्ड, पण काही दुखरे झालेले आहेत. पण त्या कशा एकमेकाला परत डिस्कवर करतात. आणि खास करून यात जे 3 असे कॅरेक्टर्स आहेत जे आपल्या वडिलांशी त्याचा जो संबंध आहे तो कशा प्रकारे ते पुन्हा रिइन्व्हेंट करतात, ही त्याची एक खूप ब्रॉड स्टोरी लाईन सांगितली. पण ही व्हेंटिलेटर टायटलमुळे आपल्याला वाटतं की खूप सिरियस फिल्म असेल, अरे बाबा कोण हॉस्पिटलची फिल्म बघणार, काहीतरी डिप्रेसिंग आम्हाला बघायचं नाही असं आपण नेहमी विचार करतो. पण ही खूप फनी फिल्म आहे. इट्स अ सटायर, सो it's got its human relationship and family relationships, but it's a funny way, emotional way. ती त्याची एक USP आहे त्याच्यामध्ये. आणि तू दिग्दर्शकच आहेस त्या सिनेमामध्ये. हो. वन ऑफ द रिझन्स मी हो का म्हणालो, त्याने मला हे सांगितलं की तू पण एक फिल्म मेकरच प्ले करतोय, राजा कामेरकर तुझं नाव आहे, पण तुला काही करायचं नाही आहे, तुला यू हॅव टू जस्ट बी, तू जसा फिल्म मेकर आहे तसाच राहा. म्हणजे तुला बोलायला अवघड आहे, हॅव टू ॲक्ट ना, even to be simple and to be normal you have to act. That is a difficult part. Now that I've played it, मला खूप मजा आली करताना. तुम्हाला शाळेत असताना म्हणजे इतिहास खूप आवडायचा का? कारण तुमचे बरेचसे सिनेमे ह्याच्यात इतिहासाचे संदर्भ खूप अगदी स्ट्रॉंगली आढळतात. म्हणजे मोहेंजोदारो असेल, जोधा अकबर असेल किंवा लगानमध्येही फॉर दॅट मॅटर. इतिहास खूप आवडायचा का? इतिहास मला आवडायचा, पण असं नाही की आवडीचा सब्जेक्ट होता, ते अजिबात होतं. जॉग्रफी वॉज माय मोर इंटरेस्टिंग सब्जेक्ट फॉर मी. मला तारखा अजिबात लक्षात राहत नाहीत आजही. सनावळ्या हो, मला नाही लक्षात राहत नाही. आणि दुसरं सांगू, फिल्म एकदा झाली ना माझी की मी सगळं ते विसरतो त्याच्याबद्दल, कारण अदरवाईज यू कॅन्ट मूव्ह ऑन. म्हणजे जर का तुम्ही मला लगानचं विचारलं तर आय कॅन टेल यू. तुम्ही जर का मला विचारलं फिल्म कधी सेट आहे ती, तर मी 1893 सांगू शकतो तुम्हाला, कारण तो फिल्मचा काळ आहे. पण मला जर का विचारलं की भारतात इंग्रज कधी आले आणि कधी गेले, आय कांट रिमेंबर दोज डिटेल्स एनीमोर. पण या कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, हिस्ट्री मला सब्जेक्ट माझा आवडता नव्हता, फिल्म्स होत्या आवडत्या. आणि आईवडिलांनी मला खूप याच्यात इंट्रोड्यूस मला खूप केलं. वाचन करायचं, नाटकं बघायची,
सिनेमा बघायचे, मराठी, हिंदी, इंग्लिश सगळे. त्यांनी मला बम पुरंदरेंचं शिवछत्रपती मी 9 वर्षाचं ते मला हातात दिलं. आय रेड इट ॲट दॅट टाइम. सो माय इनडायरेक्ट कनेक्ट विथ हिस्ट्री वॉज नाईस. तुम्ही सुरुवात केली ती ऍक्टरपासून, म्हणजे CID असेल, सर्कस असेल किंवा भारत एक खोजमध्ये तुम्ही काम केलं. परंतु तुम्हाला असं कुठल्या क्षणाला वाटलं की आपण हे तुमच्या डोक्याने कधी डायरेक्शन दिलं की आपण ऍक्टर सोडून डायरेक्टर झालं पाहिजे ते एक, आणि डायरेक्शनचा पहिला अनुभव तुम्हाला कसा होता? एक फिल्म जी मी केली होती त्यात माझं आणि एका को ॲक्टरचे शॉट्स होते. फिल्म आणि मी ते सांगत नाही काय. आणि माझ्या मागे तिरकं एक घड्याळ होतं आणि हा जो सीन होता हा रात्रीचा सीन होता आणि त्यात काहीतरी 5 की 6 असे वाजलेले होते. तेव्हा मी त्यांना जो असिस्टंट डिरेक्टर होता त्यांना मी रिक्वेस्ट केलं की अरे घड्याळ चुकीचं वेळ दाखवत आहे. तो म्हणाला ते फ्रेममध्ये नाही आहे. म्हटलं हो, पण घरात आम्ही आहोत, हे माझं घर आहे आणि आम्ही इथे आहोत. सो द ट्रुथ ऑफ द मोमेंट इज दॅट डिटेल. कारण मी बोलता बोलता कॅन लुक दॅट. तर डिरेक्टरला ते ऐकू गेलं. तर डिरेक्टर मला म्हणाला की अरे तू बघू नकोस तिकडे, फोकस ऑन युअर डायलॉग्स. तर ऑफकोर्स नाव यू हॅव टू बी ओबिडियंट. म्हणून मी त्यांच्या आज्ञेचं पालन केलं मी आणि मी फोकस इथे दिला. पण मी मनात हे ठेवलं की मी जेव्हा करीन तेव्हा ते घड्याळ करेक्ट असेल. असे बरेच छोटे छोटे इन्सिडेंट्स जे क्रिएटिव्हली खूप मला विचार करणारे लावणारे होते, विचार करायला लावणारे. आणि मग म्हणून त्यामुळे हळूहळू ती एक कल्पना वाढत गेली की आपण डिरेक्ट करावं. पहिला चित्रपट आणि पहिला अनुभव कसा, आणि त्याला जोडून नव्याने जे येऊ घातलीत या याच्यामध्ये त्यांना काय सांगाल? ऍक्टर म्हणून या सांगाल का डायरेक्टर म्हणून याल सांगाल? पहिला अनुभव म्हणजे मी जेव्हा एक निश्चय केला की आता मला डेफिनेटली डिरेक्टर बनायचं आहे, तेव्हा ऑफकोर्स मला इमिजिएटली वाटलं की मी ऑफिशियल प्रॉपर ट्रेनिंग घेतलं पाहिजे. पण तेव्हा इन्स्टिट्यूटचा प्रॉब्लेम होता आणि आय कुडंट गो टू द इन्स्टिट्यूट. म्हणून मी FA कोर्स केला, फिल्म ॲप्रिसिएशनचा कोर्स केला. आणि त्या कोर्समध्ये जितकी माहिती मला घेता आली ती मी घेतली. माझं नशीब चांगलं होतं की माझे को ॲक्टर्स जे होते ना ते आमिर होते, शाहरुख होते, दीपक तिजोरी होता. आणि त्यांना सारखं माहीत होतं की मी माझ्या आयडियाज, माझं ऑब्झर्वेशन, सो ते ऑलवेज वुड एनकरेज मी की तू कर सकता है डायरेक्शन, तू डायरेक्टर बनेगा, या टाईपचं एक नेहमी होतं. त्यामुळे म्हणूनच माझी पहिली फिल्म जी झाली ती दीपक बरोबर झाली. दीपकने तो प्रोजेक्ट उभा केला, पहिला नशा. आणि तुमचा जो दुसरा प्रश्न होता, मला वाटतं कोणालाही या इंडस्ट्रीमध्ये, फिल्म इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल तर ते कुठल्याही मार्गे आलात तर चालेल. बिकॉज ही कम्प्लीट क्रिएटिव्ह फील्ड आहे. तुम्ही जर का शिंपी आहात तर यू कॅन कम इन ॲज अ कॉस्ट्यूम डिपार्टमेंट अँड ग्रो अँड बिकम अ कॉस्ट्यूम डिझायनर. कार्पेंटर आहात तर यू कॅन कम अँड गेट इन टू आर्ट अँड गेट इन टू सेट्स अँड यू माइट विथ युअर टॅलेंट बिकम अ प्रोडक्शन डिझायनर. तर वेगवेगळे ॲव्हेन्यूज आहेत. पण सत्य हे आहे की जो कोणी येतो तो पहिला ॲक्टरच बनायला येतो. पण त्याला मग त्याची एक स्वतःची एक पहचान, त्याला एक ओळख त्याला स्वतःला सापडते, मिळते आणि मग तो सेटल इन होतो. आशुतोष गोवारीकर यांच्याशी आपल्या गप्पा अशा सुरू होणार आहेत, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. बघत रहा ABP माझा. एक प्रोड्युसरकडे मी जेव्हा गेलो, खूप मोठा प्रोड्युसर होता तो, आणि त्याला ही आयडिया खूप आवडली. कंप्लीट ऐकली त्याने. म्हणाला हे कमाल आहे, आपण एंड फक्त जरासा बदलूया. म्हटलं एंड काय बदलायचं तुम्ही? कारण भुवनची टीम हरली असं नाही होऊ शकत. नाही, एंडला जिंकल्यावर भुवनने ती स्टंप काढायची आणि रसलच्या पोटात घालायची. म्हटलं ओके.
जनता सहकारी बँक लिमिटेड प्रस्तुत माझा कट्ट्यावरती आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आशुतोष गोवारीकर आज आपल्या कट्ट्यावर आल्यात. आशुतोष, आपण लगानबद्दल आता उल्लेख झालेलाच आहे, तर तुम्ही आत्ता थोड्या वेळापूर्वी सांगितलं की लगान लिहित होते तुम्ही काम करत असताना, ॲक्टर म्हणून काम करत असताना. ही कल्पना कशी सुचली आणि म्हणजे काय आहे त्याच्या मागचं की असा इतका वेगळा चित्रपट आणि सगळ्यांना आवडणारा आणि वेगळाच विषय की जो आतापर्यंत हाताळलाही गेला नव्हता आणि कधीच कोणी असं पाहिलाही नव्हता. काय होती त्याच्या मागची, म्हणजे तुम्हाला कसं सुचलं आणि कसा लिहिला गेला तो? नाही, मला एक अशी कथा सांगायची होती ज्याच्यात आपण नेहमी एक हिरो किंवा दोन हिरो किंवा मॅक्सिमम 3 हिरोचे चित्रपट बनवतो. मला बरेच हिरो एखाद्या कथेत असतील आणि त्यांचे एकमेकांशी पटत नसेल तर काय कारणाने ते एकत्रित होऊन एका शत्रूला लढा देतात, अशा टाईपची थीम मला करायची होती. म्हणजे युनायटेड वी स्टँड, तर हा कॉन्सेप्ट होता. मग ते मी जेव्हा लिहायला लागलो. पण आशुतोष, हां, म्हणजे ह्या फिल्मचं हे आधी डोक्यात होतं की ह्या पद्धतीचं आपल्याला लिहायचं असं, का त्याचा जम आधी आला की असं काहीतरी आणि मग त्याच्यातनं हे शोधलं? नाही, माझा सुरुवात इथून झाली. मी असा विचार नाही केला होता की मी क्रिकेट आणीन यात किंवा इंग्रज आणीन, हे काहीच माझ्या मनात नव्हतं. मी फक्त हाऊ टू ब्रिंग डिफरंट पीपल फ्रॉम डिफरंट बॅकग्राऊंड्स टुगेदर फॉर अ कॉमन गोल. तर ते करताना मी एक राईट बॅकड्रॉप शोधायला लागलो. आणि तो जेव्हा आजच्या काळात जेव्हा पेरलेला होता तेव्हा त्यात करप्शन म्हणा, पॉलिटिक्स म्हणा, टेररिझम म्हणा, असे सगळे खूप इम्पॉर्टंट भाग आहेत जे तुम्ही सोडू नाही शकत ती कथा सांगताना. म्हटलं नाही, हे नाही चालणार. म्हणून मी मग पहिल्यांदा विचार केला की लेट्स गो बॅक इन हिस्ट्री. पार्टिशनच्या आधी काय 1942चा काळ काय आहे, तर त्या काळात मला असं दिसून आलं की खूप ज्वलंत होता. कंप्लीट भारतभर सगळीकडे आंदोलनं सुरू झाली होती. सगळे की ऑलरेडी दे आर थिंकिंग, सो इथे पण मला सेट नाही करायचं. म्हणून मी असा काळ शोधायला लागलो की कुठला असा काळ आहे जिथे सगळं शांत आहे आणि आपण असा विचार केलेला आहे की इंग्रज आता इथे 100 वर्ष तरी अजून आहेत आणि आपल्याला आता काही फरक नाही, आपण काही आंदोलनं करणार नाही. तर तो काळ मला 1890च्या आसपास, इंडियन नॅशनल काँग्रेस फॉर्म होण्याच्या आधी 1885च्या आसपास मला मिळाला. आणि परत मी तिथे रिसर्च करायला लागलो. तर तिथे मला एक छोटीशी बातमी मिळाली रिसर्चमध्ये की रणजित सिंग यांनी पहिल्यांदा तिथे बॅट उचलली 1890 मध्ये. असं अच्छा. आणि ही जॉईन द क्रिकेट टीम. तुम्हाला तिथे जो दिवा माझा लागला, ऑन झाला आणि मला अक्षरशः आठवड्यात माझी स्क्रिप्ट तयार झाली. कारण आय रिअलाइज की सगळे हिरोज म्हणजे प्रत्येक हिरोकडे काहीतरी एक महत्त्वाचं काम त्याचं असलं पाहिजे, त्याची काहीतरी त्याचा गुण असला पाहिजे. ते हे सगळे शेतकरी झाले. इंग्रजांच्या विरुद्ध क्रिकेट खेळणं, मला नॉन व्हायलन्स पाहिजे होता. म्हणजे कोणीही पिस्तूल काढत नाही, बॉम्ब फेकत नाही, काही नाही. सो ऑन अ नॉन व्हायलंट पाथ थ्रू अ गेम लढा देणं वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. मग आपल्या भारतातल्या प्रत्येक गावाची जी रचना आहे, कास्ट सिस्टम जी आहे, ती मला मिळाली. ब्रिटिश फॅमिलीज ज्या यायच्या भारतात, त्या कशा यायच्या, प्रेमात पडायच्या आणि इथे राजकुमारांना मॅरी सम प्रिन्स ऑफ सम, ते पण म्हणून एलिझाबेथ आली. असं सगळं ते जुळत गेलं. आणि म्हणजे मला असं वाटलं की आय हॅव हिट अपॉन अन आयडिया विच इज इनक्रेडिबल. म्हणजे ही मलाच एवढं, म्हणजे मी असं एकदम म्हणजे कधीही बनवू असं झालं होतं. पण मग ते सगळं बनल्यानंतर परत त्याच्यासाठी वणवण करायला लागली का गेला आणि लगेच त्याला आमिरनं होकार भरला? नाही, आमिरला जेव्हा मी पहिल्यांदा ऐकवलं तेव्हा त्याचा आमिरलाच ऐकवलं का त्याच्या आधी कोण? आमिरच होता. कारण माझ्या मनात आमिरच होता. कारण आमिरची एक क्वालिटी काय आहे ना की त्याला वेगवेगळे कॅरेक्टर्स करायची एक हौस आहे, त्याला आवड आहे. म्हणजे माझ्याच फिल्ममध्ये जर का तुम्ही बघितलं बाजीमध्ये, तर त्याने अमरदामजीचा रोल केला
आणि त्याची आवड होती म्हणून मी त्यात जुली पण घातली, ज्यात तो ही चेंजेस इन टू जुली द कॅबरे डान्सर. आणि अख्तर हैदराबादी म्हणून कॅरेक्टर पण त्यात, त्याचं कम्प्लीट वेशभूषा वेगळी आणि एवढंच नाही, याच्यानंतर मी त्याच्यावर 5 कोकच्या फिल्म्स पण केल्या आणि त्या प्रत्येक कोक फिल्ममध्ये ही इज प्लेइंग अ डिफरंट कॅरेक्टर. तुझ्या तो भुवन नेपाळी वगैरे जे सगळे होते करेक्ट ते. करेक्ट 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 थंडा मतलब असं ते हो 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 हो, ती कम्प्लीट सिरीज. आणि भुवन शेतकरी, धोती घालणारा, हेअरस्टाईल बदलणारा, अवधी भाषा बोलणारा, हे सगळे इतके इमिजिएटली नाही म्हणण्यासारख्या गोष्टी आहेत ना, की आय थॉट आमिर इज द ओनली वन हू कॅन अंडरस्टँड व्हॉट इज द अटेम्प्ट अँड फाइंड इट इंटरेस्टिंग. पण तेव्हा त्याला पहिल्यांदा जेव्हा मी ऐकलं तेव्हा त्याला ती तेवढी आवडली नाही. त्याला वाटलं हे कसं करणार, धोती घालून क्रिकेट आणि नेक्स्ट टू वी कॅन ओनली नरेटेड, फिल्म कशी बनवायची. मला कळलं की त्याला अजून डिटेल्स पाहिजेत, म्हणून मी परत जाऊन अजून डिटेलमध्ये लिहिली. आणि यावेळेला जेव्हा मी त्याला नरेट केली तेव्हा 6 महिने झाले होते आणि आपला ते बदल होत राहतो ना. आपण जे 3 महिन्यापूर्वी आपण जे एक रिझॉल्व्ह करतो, रेझोल्युशन बनवतो, ते आपण तोडतो. 3 महिन्यानंतर आपण म्हणतो की नाही, आता ते मी बदललं, आय डू समथिंग एल्स. तर तसं ते आय थिंक झालं आणि तो हो म्हणाला. मग आमिरनं हो म्हटल्यानंतर ते प्रोड्यूस आमिरनंच करायचे असं ठरलं का तुम्ही मधल्या काळामध्ये कोणी प्रोड्युसर पण शोधत होता? प्रोड्युसर मी शोधत होतो, पण ते जे शोध होते ना ते थोडे वेगळ्या प्रकारचे. म्हणजे एक प्रोड्युसरकडे मी जेव्हा गेलो, खूप मोठा प्रोड्युसर होता तो, आणि त्याला ही आयडिया खूप आवडली, कम्प्लीट ऐकली त्याने, म्हणाला हे कमाल आहे, आपण एंड फक्त जरासा बदलूया. म्हटलं एंड काय बदलायचं तुम्ही, कारण भुवनची टीम हरली असं नाही होऊ शकत. नाही नाही, एंडला जिंकल्यावर भुवनने ती स्टंप काढायची आणि रसलच्या पोटात घालायची. म्हटलं ओके. म्हटलं बघा, हे जर का पाहिजे असेल ना तर मी वेगळी स्टोरी लिहितो, पण ही कथा मी मनातल्या मनात बोललो, ही कथा तुम्हाला समजलीच नाही. आय एम ट्राईंग टू मेक अ नॉन व्हायलंट अप्रोच. तर असे वेगवेगळे एक्सपिरियन्सेस होते. काही लोकांना खूप आवडायची, पण कोणाची हिंमत नव्हती. माझेही 2 चित्रपट चालले नव्हते, असे पण कॉम्प्लिकेशन्स होते. आमिर हो म्हटल्यानंतरही प्रोड्युसर मला मिळत नव्हता, म्हणून मग आमिर फायनली म्हणाला की आय थिंक मलाच ते प्रोड्यूस करा. आणि आमिरने ॲक्च्युली शपथ घेतली होती की तो कधीही प्रोड्यूस करणार नाही, कारण त्याचे एक्सपिरियन्सेस होते, त्यांच्या कंपनीचे एक्सपिरियन्स, वडिलांचे एक्सपिरियन्सेस होते. त्याने जेव्हा डिसिजन घेतला तेव्हा मी पण खूप खुश झालो. म्हटलं एक्सलंट, कारण देन वी आर इन कंट्रोल. आशुतोष गोवारीकर यांच्याशी आपल्या गप्पा अशाच सुरू होणार आहेत, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर बघत रहा ABP माझा. जगातल्या कुठल्याही फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्टारच महत्वाचा आहे. डिरेक्टर ऑल्सो शुड बी गुड, अशी स्टेटस आहे. आणि दॅट इज अनअवॉइडेबल, कारण ऑडियन्स गोज टू सी अ मूवी फॉर हू द स्टार इज. जनता सहकारी बँक लिमिटेड प्रस्तुत माझा कट्ट्यावरती आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आशुतोष गोवारीकर आज आपल्या कट्ट्यावर आल्यात. जेव्हा लगान यशस्वी झालेला असतो आणि आम्ही जेव्हा तो बघतो तेव्हा त्याच्यामध्ये ना काहीच असं वाटत नाही की उणेपणा कुठेच जाणवत नाही. पण मोहनजोदडो बघताना म्हणजे असं वाटतं की अरे ह्या अशा उणीवा काही जाणवतात. आणि मग असं वाटतं की आशुतोष सारख्या कसलेल्या दिग्दर्शकाकडनं ह्या कशा राहिल्या. तर ती फिल्म बनवत असताना त्या उणीवा लक्षात येत नाहीत का येत असतात पण ते हातामध्ये राहत नाहीत, काय होतं? दोन्हींचं मिश्रण आहे. कधी कधी उणीवा कळत नाहीत की आपण चुकतोय, कारण आपण जी कथा लिहिली आहे त्याचं कॅरेक्टरायझेशन, आपण एक नवी कलाकृती निर्माण करायचा प्रयत्न करतोय.
कधी कधी उणीवा राहतात, कधी कधी काही लिमिटेशन्स पण असतात. पण प्रयत्न हाच असतो की ही पण शुड बी फुलफिलिंग फॉर अन ऑडियन्स. त्याचं इमोशनल कॉन्टेंट, त्याचं थ्रिल, हे सगळं ऑडियन्सपर्यंत तसंच पोचलं पाहिजे. पण याचं एक्झाम्पल मी कसं ते माहिती आहे का, चहा आपण रोज पितो, आपण कधी कधी म्हणतो की आज चहा कालचा का नाही झाला. अरे तीच व्यक्ती बनवतीये, तेच आहे सगळं, एव्हरीथिंग इज सेम. शिवाजी मंदिराचा शो आणि दीनानाथचा शो, आजचा शो चांगला नाही झाला, तेच ॲक्टर्स आहेत, तोच शो आहे, तोच रंगमंच आहे, पण तो कधीच मिश्रण करेक्ट जुळून येतं, कधी नाही येत. कारण याचाही मी खूप अभ्यास करायचा प्रयत्न केला आहे की लगान ही एक अनयुज्युअल कॉम्बिनेशन आहे. जोधा अकबर, स्वदेश ऑल्सो फॉर मी इज अ अनयुज्युअल कॉम्बिनेशन. काहीतरी गोष्टी त्यात जुळून आल्या आणि ते घडलं. आमिर आणि शाहरुख दोघांसोबतही काम केलेलं आहे, तर तुमच्या नजरेतनं त्यांची साम्यस्थळं आणि फरक आणि कोणासोबत काम करणं चॅलेंजिंग आहे जास्त? दॅट्स अ गुड क्वेश्चन. आय थिंक दोघंही चॅलेंज आहेत, वेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस. का माहिती आहे का, दोघांबरोबर मी ॲक्टिंग केलेलं आहे, आय बीन को ॲक्टर्स. दोघांच्या स्टाईल्स वेगळ्या आहेत. एकाला सवय आहे की जितकं स्क्रिप्ट त्याला आत्मसात करता येईल, जितकी तुम्ही त्याला माहिती पुरवाल तेवढी तो त्याचं कॅरेक्टरायझेशन क्रिएट करू शकतो, तेवढा तो एक्सटर्नलाइज करू शकतो. आणि तो आहे आमिर. आणि दुसरा असा आहे की जो खूप स्पॉन्टेनिटीमध्ये त्याचा विश्वास आहे. एकदा सीन वाचला की त्याला तो समजतो आणि मग तो जास्त ओव्हर रिहर्स करत नाही. तो स्पॉन्टेनियसली मग सेटवर टेक आफ्टर टेक काहीतरी वेगवेगळे करत राहतो. सो इट्स अ व्हेरी डिफरंट स्टाईल. पण माझ्या ॲक्टिंग इयर्समध्ये मी इतक्या सगळ्यांबरोबर कामं केलेली. म्हणजे नसीरभाई पण मी काम केलं आहे, ओमजींबरोबर केलं आहे, यशवंत दत्त साहेबांबरोबर पण केलं आहे आणि विक्रमजी लागू साहेब यांच्याबरोबर पण केलं. तो आय ॲज अन ॲक्टर आय हॅव ॲब्झॉर्ब्ड अ लॉट ऑफ डिफरंट ॲक्टिंग स्टाईल्स. त्यामुळे मला पहिल्या 2-3 मिनिटात इमिजिएटली कळतं की ॲक्टर हा कुठल्या स्टाईलनं काम करणार आहे किंवा व्हॉट डज ही एक्सपेक्ट. सो विथ आमिर अँड शाहरुख इट वॉज अ व्हेरी इंटरेस्टिंग एक्सपिरियन्स सर ऑफ डिरेक्टिंग दम. आशुतोष सर, जेव्हा जोधा अकबर रिलीज झाला तेव्हा बरेच प्रश्न उपस्थित झाले, पण आता जेव्हा मोहिंजोदारो करत असताना काही दडपण होतं की नाही हे सीन करायला नको किंवा काही प्रॉब्लेम होऊ शकतात, असं काही दडपण होतं तुमच्यावरती? विथ जोधा अकबर आय वॉज एक्सपेक्टिंग, आणि ते जोधा अकबर बरोबर पण ऑब्जेक्शन झाले, पण ती अगदी वेगळ्या प्रकारची होती ती, की तिचं नाव जोधाच नाही आहे अशा टाईपचं होतं. तर आय ट्राय टू एक्सप्लेन टू देम केस, आणि प्रत्येक वेळेला केस मी जिंकलो. जोधा अकबरमध्ये पण केसेस आम्ही जिंकलो, मोहिंजोदारोमध्ये पण जिंकलो. पण इट्स अ इरिटंट अँड ॲज अ हिस्टॉरिकल तुम्ही नेहमी तयार राहिलं पाहिजे या टाईपच्या रिझर्वेशन्स, ऑब्जेक्शन्स त्यांना लढा देण्यासाठी. इतिहासातून पुन्हा एकदा वर्तमानात येऊया. व्हेंटिलेटरमध्ये म्हणे 100पेक्षा जास्त कॅरेक्टर्स आहेत. शूटिंग करताना गोंधळ नाही उडाला तुमचा? नाही नाही, पण आय टेल यू की ही जी ॲक्टर्स आहेत ही कॅरेक्टर्स कमाल आहेत. आणि प्रत्येक ॲक्टर द स्मॉलेस्ट रोल जो करतोय तो ॲक्टर कमालीचा ॲक्टर आहे. म्हणजे जर का तुम्ही त्यांच्याशी बोललात की बाबा तू काय करतोस, म्हणजे 17 नाटकं केलीत, 12 सिरियल्स केल्यात, अशा टाईपचे एक्सपिरियन्स असलेले ॲक्टर्स आहेत. मला फक्त थोडंसं अवघड हे गेलं की त्यांच्याबरोबर प्रत्येकाचा रिदम एवढा वेगळा होता, टायमिंग एवढं वेगळं होतं. कोणी रिलॅक्स्ड होते, कोणी अटॅकिंग होते, अशा टाईपचे सगळे. इट्स अ व्हेरी डिफरंट एन्व्हायरमेंट. सगळ्यांबरोबर रीडिंग्स मी खूप मागितल्या की अनलेस आय हॅव रीडिंग्स मला उभंच नाही राहता येणार. पण खूप मजा आली. म्हणजे सुकन्या माझ्याबरोबर तिने 2 फिल्म्स ऑलरेडी केलेल्या होत्या, त्यामुळे तिच्याबरोबर परत काम करायला खूप मजा आली. सुलभा आर्याजी, उषाताई, जितेंद्र जोशी आणि स्वाती चिटणीसपासून सगळेच इतके कमालीचे ॲक्टर्स होते. पण मजा आली मला. बॉलिवूडमध्ये डिरेक्शन करत असताना खूपदा असं होतं की हिरो कोण आहे याच्यावरनं प्रेक्षक पिक्चर बघायला जातात, डिरेक्टर कोण आहे हे बघून जात नाहीत. होय मराठीमध्ये काहीसं वेगळं चित्र हल्ली निर्माण व्हायला लागलंय. होय सुखद वाटतंय का हे?
होय, ॲब्सोल्युटली राईट. एक काळ होता आणि तो काळ 60sचाच होता, 50-60चा, जेव्हा लोक व्ही शांताराम फिल्म म्हणून बघायला जायचे, किंवा बिमल रॉय अशी फिल्म बघायला जायचे. हिंदीमध्ये अजूनही, म्हणजे माझंही जर का लहानपण बघितलं तर मी डिरेक्टर, मला माहीतच होतं कोण आहे पिक्चरचा, किंवा प्रोड्युसर कोण, हिरो कोण आहे, हिरोईन कोण आहे, कॉमेडियन कोण आहे आणि विलन कोण आहे, हे 4च आपल्याला पाहिजेत टू डिसाईड वेदर यू वॉन्ट टू सी द फिल्म ऑर नॉट. तर मी तेच करत होतो. पण मराठीने जरा सगळं आता बदललं आहे, एस्पेशली मराठी फिल्म्समध्ये. आय एम लोकांना सिनेमा इज अ मीडियम ऑफ डिरेक्टर असं म्हटलं जातं प्रत्येक वेळी, होय. पण आपल्याकडे बॉलिवूडमध्ये असं दिसत नाही का, असं हिरोच सगळे काही आहे असं समजलं जातं अजूनही. खूपच नाही का हे तुम्हाला? नाही, पण हे आपलंच नाही आहे, हे जगातल्या कुठल्याही फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्टारच महत्त्वाचा आहे. डिरेक्टर ऑल्सो शुड बी गुड, अशी स्टेटस आहे. आणि दॅट इज अनअवॉइडेबल, कारण ऑडियन्स गोज टू सी अ मूवी फॉर हू द स्टार इज. ते सत्य आहे आणि ते तुम्ही एक्सेप्ट केलं पाहिजे. पण हल्ली थोडी परिस्थिती बदलली असं वाटतं, म्हणजे आता की तू असेल, राजू हिरानी असेल, किंवा असे काही दिग्दर्शक, त्यांच्यासाठी लोक जातात, असं होतंय? नाही, मी या गटात काय येत नाही, कारण मी स्टार्स बरोबरच बनवलेत. याचं खरं रिझल्ट काय आहे हे तेव्हा कळेल जेव्हा मी जर का एलिझाबेथ एकादशी बनवली आणि ऑडियन्स बघायला आले, ती ऑडियन्स बघायला आले परेश मोकाशीसाठी, किंवा सैराटचा ऑडियन्स फॅन्ड्रीच्या डिरेक्टरचं काम बघायला आला. तर सो इट इज मोर ॲप्लिकेबल टू द मराठी 4-5 जे डिरेक्टर्स आहेत. पण त्यांनी ती स्थिती क्रिएट केली, अनुराग कश्यपला ते साधलंय. सर, अलीकडच्या काळात बघितलेला एखादा मराठी सिनेमा की जो की खूप आवडला? मी जेव्हा फिल्म बनवत असतो तर मी पिक्चर्स बघत नाही कुठलेही, कोणाचेही. फिल्म रिलीज झाल्यानंतर मी फिल्म बघायला लागलो. मी फॅन्ड्री बघितला, मला खूप आवडला. किल्ला अतिशय आवडला, एलिझाबेथ एकादशी अतिशय आवडला. हे 3 मला अद्भुत वाटले. लोकांना वेळ नसतो, त्यांना पटापट सगळं दाखवायचं असतं, लेंथ खूप कमी होऊन गेली आहे. मग 2 किंवा 3 अंकी नाटकांचे दीर्घांक फक्त होऊन बसले, मोठ्या सिरियल्सचे 10 मिनिटांचे वेबिसोड्स होऊन बसलेत, 3 मिनिटांच्या बातम्यांचे आमच्याकडे 30 सेकंदाच्या बातम्या होऊन बसल्यात. तर त्याच्यामुळं तुला असं वाटतं का, कारण प्रत्येक वेळेस तुम्ही, मग लगानचं आम्ही ऐकलं की ऑलमोस्ट तुम्ही 3.5-4 तासापर्यंत तुम्ही, आमिर खान म्हणत होते की नाही कमी करा, तुम्ही डटके राहिलात. स्वदेशचं तेच झालं, इव्हन मोहनजोदडो, लेंग्थबद्दल तुम्ही कायम ॲग्रेसिव्ह असता. तर मग महत्त्वाचं काय, खरंच लोकांना घाई आहे, त्यांना पटापट सगळं हवं आहे, की चांगली गोष्ट सांगणारे लोक नाही आहेत म्हणून लेंगची आपल्याला अडचण येते? नाही, मला वाटतं कथा किती एंगेज करते त्याच्यावर आहे. ऑडियन्सेस कितीही घाईत असले आणि त्यांना जर का कुठलीही कथा जितक्या कमी वेळात तुम्ही सांगू शकाल हे जरी असलं, तरी आत्ताही काही चित्रपट असे आले जे मोठे आहेत, लांब आहेत आणि जे खूप चाललेत. तुमच्या कथेतलं किती त्याचा प्लॉट पॉईंट किंवा त्याची जी एक सिरियसनेस आहे, ग्रॅव्हिटी आहे, ती किती आहे याच्यावर डिपेंडेंट आहे ते. तर आणि जर का तुम्ही फिल्म अशी करताय जी ॲक्च्युली कथा त्याची खूप छोटी आहे, तर तुम्ही 100 मिनिटातच ती सांगायला पाहिजे. पण जर का ड्रामा असेल, तुमच्या जॉनरवर डिपेंडेंट आहे. तसे सैराट मी अजून बघितलं नाही, पण त्याची पण लेंथ खूप आहे असं मी ऐकलं. करेक्ट आहे? पण ती फिल्म चालली, त्याच्यावर सुद्धा वाद चालले होते. हो, पण ती फिल्म चालली, म्हणजे ती त्या फिल्मने होल्ड केलं. सो आय थिंक इट इज ऑल डिपेंडेंट ऑन व्हॉट इज द कॉन्टेंट यू आर पुटिंग इन फ्रंट ऑफ द ऑडियन्स. सर, आता तुम्ही एक यशस्वी डिरेक्टर म्हणून सगळ्यांना माहिती आहात, प्रसिद्ध आहात, पण तुम्ही म्हटलं की सुरुवातीच्या काळात तुमच्या फिल्म चालल्या नाहीत, बॉक्स ऑफिसवरही चालल्या नाहीत, स्ट्रगलचा काळ होता. यशाबद्दल सगळेच जण म्हणतात, पण जेव्हा तो स्ट्रगलचा काळ होता तेव्हा कितीतरी जणांनी नाकारलं असेल, तेव्हाचा प्रवास कसा होता? कोणी धीर दिला, कोणी साथ दिली? नाही, धीर दिला, साथ दिली म्हणजे कुटुंबानेच, आईवडिलांनीच, बायकोने, बहिणीने. कारण त्यांचा जर का सपोर्ट नसता ना, तुमचं मन विचारच करू शकत नाही पुढे काय करायचं आहे.
द बिगेस्ट सपोर्ट वॉज दॅट. आणि शोबिजमध्ये काय आहे ना, बिझ इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुमची फिल्म चालली नाही तर तुमच्याकडे प्रोड्युसर्स धजत नाहीत इन्व्हेस्ट करायला तुमच्या नेक्स्ट आयडियामध्ये. आणि राईटफुली सो, कारण पैसा सगळ्यांना खूप महत्त्वाचा आहे. आणि इट्स अल्टिमेटली युअर हार्ड अर्न मनी दॅट यू वॉन्ट टू पुट इन. तुम्हाला धंदा पण करायचा आहे, तुम्हाला एवढे पैसे घालून एवढे पैसे परत डबल त्याचे करायचे. सो आय थिंक माय बिगेस्ट सपोर्ट वॉज माय फॅमिली. आणि कदाचित त्याचमुळे मी लगान लिहू शकलो, कारण तो लगान लिहिण्याचा जो काळ होता ना, तो खूप अवघड काळ होता. जाणून घ्यायला आवडेल अजून. म्हणजे लिहायला मला पैसे नव्हते टीमला हायर करण्यासाठी. सो आय हॅड टू डू इट ऑन माय ओन. आशुतोष गोवारीकर यांच्याशी आपल्या गप्पा अशा सुरू होणार आहेत, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर बघत रहा ABP माझा. काले मेघाची जी ट्यून आहे ती मितवासाठी होती. आणि मितवा हे चले चलोसाठी होतं. कारण बार बार हा याच्यात जी एक पॉवर होती ती मितवासाठी वेस्ट झाली असती. आणि मितवाची जे एक जेंटलनेस आहे आणि त्याला एक नाईटची एक फील आहे, नाईटची क्वालिटी आहे त्याला, ती गोलीला पटवण्यासाठी करेक्ट होती. जनता सहकारी बँक लिमिटेड प्रस्तुत माझा कट्ट्यावरती आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आशुतोष गोवारीकर आज आपल्या कट्ट्यावर आल्यात. आता खरं तर असं आहे ना की दिग्दर्शक म्हणून तू खूप मोठा आहेस, रेहमान संगीतकार म्हणून खूप मोठा आहे. नवीन दिग्दर्शक जर असेल तर जेव्हा समोर रेहमान असेल तर रेहमानला हे नको असं सांगायचं धारिष्ट्य त्याच्यामध्ये येतं. हो हो, ॲब्सोल्युटली. रेहमान हा जेव्हा काम करतो ना, तेव्हा जेव्हा तुम्ही त्याला जास्तीत जास्त माहिती द्याल स्क्रिप्टबद्दल, कॅरेक्टरबद्दल, जे तुमचं एक रिदम आहे फिल्मचा, हा जेवढा तुम्ही त्याला एक्सप्लेन कराल तेवढा तो फुलतो. अँड इज एबल टू क्रिएट म्युझिक. तर माझा एक्सपिरियन्स विथ हिम राईट फ्रॉम लगान, मी नेहमी माझी कंप्लीट स्क्रिप्ट त्याला वाचून ऐकवतो. त्याच्याकडे 3 तासाचा वेळ कधीच नसतो, पण तरी मी वाट बघतो की तू कधी 3 तास दे. मग काही स्क्रिप्ट मला पहाटे 3ला सुरू करून 6पर्यंत ऐकवल्या आहेत, काही रात्री 12ला सुरू करून 3ला संपवल्यात. म्हणजे असं व्हेरी डिफरंट टाईमलाईन्समध्ये. पण त्या ऐकून तो आत्मसात करतो आणि मग क्रिएटिव्ह होतो. रेहमानने केलेल्या प्रत्येक गाण्याची खरं तर एक किस्सा आहे, गंमत आहे. रात्र तुम्ही बसलेला हा स्टुडिओमध्ये, आय थिंक गणन करतानाचा एक असा एक किस्सा होता, तो ऐकायला आवडेल खरं तर. तो जेव्हा गाणी क्रिएट करतो तेव्हा कम्प्लीट स्क्रिप्ट त्याला सगळ्या सिच्युएशन्स दिलेल्या असतात. तेव्हा तो क्रिएट करताना तो असा विचार करत नाही की मी या विशिष्ट सिच्युएशनसाठी मी गाणं आता बनवतोय. त्याने जरी विचार केला तरी तसं होत नाही, कारण इज थिंकिंग अबाउट सम अदर सिच्युएशन. तर असं बऱ्याच वेळा झालं की त्याने गाणं दिलंय फॉर अ पर्टिक्युलर सिच्युएशन आणि ते तिथे न बसता दुसऱ्या ठिकाणी बसलंय. तर अशी शिफ्ट बऱ्याच वेळा, म्हणजे तोही आश्चर्यचकित झाला की हे गाणं इकडे, अच्छा. म्हणून त्याला एक्सप्लेन केलं की का ते इकडे बसू शकतं, इट विल हॅव अ बेटर इम्पॅक्ट बिकॉज ऑफ इट्स ट्यून. असं करून बऱ्याच वेळेला शिफ्टिंग केलंय. नाही, पण आय टेल यू हाऊ, आय गिव्ह एन एक्झाम्पल की काले मेघाची जी ट्यून आहे ती मितवासाठी होती. आणि मितवा हे चले चलोसाठी होतं. बनू शकत होतं त्यात, म्हणजे त्यात काही पॉवर गाण्यांमध्ये आहे. पण मला वाटत होतं की रिदममुळे त्या शूटिंग स्टाईल जी मी पत्करणार होतो, जी एक ॲटिट्यूड सगळ्या कॅरेक्टर्सची पाहिजे होती,
कारण बार बार हां याच्यात जी एक पॉवर होती ती मित्वासाठी वेस्ट झाली असती. आणि मित्वाची जे एक एक जेंटलनेस आहे आणि त्याला एक नाईटची एक फील आहे, नाईटची क्वालिटी आहे त्याला, ती गोलीला पटवण्यासाठी करेक्ट होती. अशा प्रकारचे चेंजेस. आशुतोषजी, जेव्हा तुम्ही लगान बनवत होता त्यावेळेला 2 टीम होत्या, एक भारतीय आणि इंग्रज, अशा 2 टीममध्ये तुम्ही क्रिकेट खेळलो. अलीकडच्या काळात बॉलिवूडमध्ये 2 टीम पडल्यात, एक आहे टॉलरन्स आणि दुसरी आहे इंटॉलरन्स. तुम्ही त्यातल्या कुठल्या टीममध्ये आहे हे मी तुम्हाला विचारणार नाहीत, हवं तर तुम्ही सांगा. पण तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की आजच्या घडीला या सगळ्या कॉन्टेक्स्टवर तुम्हाला एक चित्रपट बनवायला सांगितला तर त्यासाठी तुम्ही कुठला खेळ निवडाल, क्रिकेट का आणखी कुठला? का असा खेळच नाही आहे अजून? नाही, मी ऍक्च्युली एक फिल्म ऑलरेडी रिलिजियस टॉलरन्सवर बनवली, तिचं नाव आहे जोधा अकबर. कारण माझी थीमच रिलिजियस टॉलरन्स होती आणि ती पण परत लगानसारखंच मी शोधायला लागलो की कुठेही मी फिट करू. कारण जेव्हा मी हिंदू गर्ल अँड मुस्लिम बॉय यांचं रोमॅन्स जेव्हा मी कंटेम्पररी टाइम्समध्ये लिहिलं तर त्यात खूप क्लिशेस येत होते त्या स्क्रिप्टमध्ये, जे आपण बघितलेत ऑलरेडी. आजही जर का मला करायचं झालं तर मी स्पोर्ट्स नाही निवडणार, मी एक लव्ह स्टोरी निवडीन. तुम्ही कुठल्या टीम मध्ये, टॉलरन्स का इंटॉलरन्स? टॉलरन्स सर नो डाऊट. सर लगानच्या वेळेला आपण असं बघितलं होतं की लगानमध्ये आमिरला मिशी असावी का नसावी यावरून तुमच्यामध्ये बरीच चर्चा झाली होती. मग त्याला आमिर म्हणाला की नसावी आणि मग तुम्ही किंवा क्रू मधले इतर लोक म्हणाले की असली पाहिजे. सो मग फायनली असा डिसिजन घेतला की मिशी नसली पाहिजे. तर मग नेमकं काय होतं त्यासाठी, काय चर्चा होती तुमची? आमिरला सारखं असं वाटत होतं की त्या काळात प्रत्येकाला मिशा होत्या. एक तो काळ असा होता की मिशी असणं हे गरजेचं आहे पुरुषाचं, त्याचं पुरुषत्व आहे आणि एव्हरीथिंग. आणि मला सारखं वाटत होतं की तसं नको करायला, कारण तुझा जो देखणेपणा आहे ना तो मला हवा आहे. मिशी लावली तर जो देखणेपणा जाईल. पण तो म्हणाला मी तुला देखणी मिशी दाखवतो. म्हणून तुम्हाला रोज ही मिशी कशी आहे, ही मिशी कशी आहे, अशी करून वेगवेगळ्या मिशासारखा दाखवायचा. आणि मला जेन्युइनली वाटायचं की नको करू, तू विदाऊट मिशी चांगला आहेस. मग म्हणून आम्ही हेअरस्टाईल त्याची बदलली, ज्यात त्याला तो एक सगळे केस पुढे आणून अशी जो एक हेअरस्टाईल दिली. कारण अल्टिमेटली आमिरचं थोडंसं फेशियल इमेज तर चेंज करायचीच होती. त्याला शेतकरी जर का दाखवायचं आहे, जस्ट धोती इज नॉट गोइंग टू बी इनफ. मग त्याचं टॅनिंग, ते उन्हात बसून टॅन करणं, ते सगळं झालं. आणि मग मला वाटतं मिशी नाही ठेवली, त्याचं त्याने कम्प्लीट हे घेतलं मंगल पांडेमध्ये, त्यात त्याने ती मिशी ठेवली. बिकॉज दॅट्स द फिल्म आफ्टर लगान. आपण लगानबद्दल बोलतोय. लगान आणि ऑस्कर म्हणजे आपल्या आयुष्यातला खूप अनमोल ठेवा आहे. ते तिथपर्यंत जाऊन मिळालं नाही याचं निश्चितपणे दुःख असेल, पण काय शिकवून गेला तो सगळा ऑस्करचा अनुभव? पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा मी तिथे अमेरिकेला गेलो आणि आपण आपलं बाळ जेव्हा घेऊन जातो तेव्हा आपल्याला वाटतं की आपलं बाळ सर्वश्रेष्ठ आहे. आपण याचा कधी विचार करत नाही की अरे बाकीचे 52 पण आलेले आहेत, त्यांची पण कमालीच्या फिल्म्स असतील, त्या प्रत्येक देशाच्या त्यांच्या बेस्ट फिल्म्स आहेत. तर आपण असं नाही विचार करू शकत की अरे आपलाच सर्वश्रेष्ठ आहे. सो व्हेन आय सॉ ऑल द मूवीज देअर आय रिअलाइज की इट्स अ व्हेरी टफ कॉम्पिटिशन. म्हणजे मला वाटतं ऑस्कर्स इज इझिली द ऑलिम्पिक्स ऑफ सिनेमा. तर त्यात तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तुमची फिल्म, ऑफकोर्स आपल्या प्रत्येक भारतीयाला आपलं वाटतं की आपली फिल्म जिंकली पाहिजे, पण आपल्याला हे माहीत नसतं की बाकीच्या कुठल्या कॉम्पिटिशनमध्ये आहेत. तर कीपिंग दॅट इन माइंड तुम्हाला ते प्लॅन करावं लागतं की हाऊ यू गोइंग टू इम्प्रेस द ज्युरी, की त्यांनी तुमची फिल्म बघावी आणि तुमची फिल्म सिलेक्ट करावी. आणि दुसरं म्हणजे इतक्या वेगवेगळ्या कथा, इतक्या वेगवेगळ्या फिल्म्स, त्यांची वेगवेगळी जॉनर्स, फिल्म मेकिंग स्टाईल्समध्ये, नरेटिव्ह स्टाईल्समध्ये, फिल्म फॉर्ममध्ये एवढे वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स लोक करतायत, जो आता आपल्याकडे सुरू झाला आहे. म्हणजे हे मी आय एम टॉकिंग अबाउट लगान इन 2001, 2002 वॉज दी ऑस्कर्स. आज आता आपल्या बऱ्याच वेगवेगळ्या म्हणजे गेल्या 4 वर्षात 5 वर्षात
वेगवेगळे स्टोरीज, लिटरेचर परत यायला लागलं आहे. मराठी सिनेमाची नवी जी एक स्ट्राईड आहे ती वी कॅन से दॅट वी आर नाव सून इन another 3-4 years Indian cinema led by Marathi cinema of course will be of great interest to global audiences. लगान सोबतच आणखी एक महत्त्वाचा सिनेमा म्हणजे इंडियन सिनेमा हिस्ट्री मधला तो म्हणजे स्वदेश, तो तुम्ही केला. तो ही गोष्ट खरं कुठेतरी ऐकले किंवा वाचलं की किंवा इन्स्पायर्ड बाय तुमचे काका वसंतराव गोवारीकर की त्यांनी सुद्धा ते भारतात परत आले आणि भारतात संशोधन केलं, तर त्यांचं इन्स्पिरेशन त्याच्या मागे होतं का? आणि सेकंड प्रश्न की ते शाहरुख कडनं एवढी सगळी त्याची स्टाईल काढून त्याला रिअलिस्टिक अभिनय कसा काय करून घेतात? तुम्हाला हातामध्ये छडी घ्यावी लागली का? पहिले तर येस, आय बीन व्हेरी इन्स्पायर्ड बाय वसंत काका. त्यांच्या जे अचीवमेंट्स आहेत, त्यांनी जे काम संशोधन केलं आहे, त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे. माझे एक दुसरे काका आहेत शंकर गोवारीकर, डॉक्टर शंकर गोवारीकर. सो देर हॅव बीन 2 बिग सायंटिस्ट इन द फॅमिली. आणि सायंटिस्ट म्हणजे काय, एक्झॅक्टली काय करतात याचं एक कॉन्स्टंट एक कुतूहलता होती आणि त्याचं ज्ञान सारखं मध्ये मध्ये मिळत राहायचं इन माय ग्रोईंग अप इयर्स. स्वदेश लिहिताना हे मनात नक्की होतं की मोहन भार्गव हा एक सायंटिस्ट आहे आणि तो नासामध्ये काम करतो. कुठेतरी इनडायरेक्टली फॉर मी इट वॉज अ कनेक्ट विथ बोथ माय अंकल्स. समवेअर आय वॉन्टेड टू ऑल्सो कम्युनिकेट की रिव्हर्स ब्रेन ड्रेन आणि ऑल्सो त्यांनी परत येणं आणि आपल्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये जाऊन काम करणं रिसर्चचं वॉज समथिंग विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी वाईल मेकिंग द फिल्म. बिकॉज एक ऑल्टरनेट तुम्हाला देणं महत्त्वाचं आहे. तो मित्र त्याला म्हणतो की नासा सोडून तू गेलास, तू भारतात काय करणार आहेस? तो इज व्हेरी क्लिअर की मी विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये जाऊन आय गोइंग टू द सेम वर्क वॉट आय एम डुईंग ओव्हर हिअर. सो इट वॉज अ व्हेरी बिग इन्फ्लुएन्स फॉर मी फ्रॉम फॅमिली. आणि शाहरुख काय माहिती आहे का, आय रिअलाइज while मेकिंग स्वदेश that he is a very obedient actor. ओबिडियन्स म्हणजे कसा की एकदा का आपण एक स्क्रिप्ट किंवा एक रोल करायचं डिसाईड केलं आणि काहीतरी वेगळं आपण करतोय हे एकदा डिसाईड झालं की मग तो शरण जातो डिरेक्टरला. स्वदेश करताना असं व्हायचं कधी कधी की सीनचं एखादी एक द वे द सीन इज टू बी डन, यात ही इज लुकिंग ॲट इट फ्रॉम अ डिफरंट पॉईंट ऑफ व्ह्यू. मी वेगळ्या प्रकाराने बघतोय, मी स्क्रिप्टच्या हिशोबाने मला वाटतं की सटल व्हायला पाहिजे, त्याला वाटतं थोडं ड्रामॅटिक पाहिजे. तर आम्ही ते कॉन्स्टंट प्रत्येक सीनला कॉम्बिनेशन करत गेलो, ज्याच्यात ही रिअलाइज की हा मला खूप सटल करायला लावतोय. रिटेक्स किती व्हायचे? नाही एवढे नाही. बट आय टेल यू समथिंग, मला रिटेक्सचं कधी भीती वाटली नाही. मला वाटतं की ऑडियन्स कधी विचारतच नाही रिटेक किती झाले तुम्हाला हे अचीव्ह करायला. दे वॉन्ट टू नो एंड रिझल्ट काय. तर काही लोक म्हणतात ना की आम्ही फिल्म 20 दिवसात केली, त्यात काही मोठं हे नाही आहे. तुम्ही फिल्म काय बनवली ते महत्त्वाचं आहे. तुम्ही 200 दिवस घ्या किंवा 20 दिवस घ्या. सो बट आय वुड लव्ह टू वर्क विथ शाहरुख, विथ आमिर अगेन. जर का स्क्रिप्ट असेल तर आय विल डेफिनेटली अप्रोच देम अगेन. आशुतोष, आपण मराठी फिल्म्सबद्दल आत्ता बोललो. जोधा अकबर किंवा लगानसारखी खूप भव्य खूप मोठी फिल्म मराठीत करायची असं नाही वाटत तुम्हाला, किंवा आहे काही डोक्यात? आहे पण ते बजेट्स मी हिंदी करून करून थोडासा वाया गेलो असं मला वाटतं. कारण 3 कोटी किंवा 5 कोटीमध्ये ती कशी बनवायची हे थोडंसं मला स्क्रिप्ट करेक्ट अशी चूज करावी लागेल जी माझ्या कंट्रोलमध्ये राहील. नाहीतर जर का मी फिल्मच 20 कोटीची केली, मला वाटतं आता मराठीमध्ये फक्त महेश मांजरेकरच 20 कोटीची फिल्म करू शकतो, दुसरं कोणी नाही आत्ता करू शकत. तर आय थिंक आय वॉन्ट टू डू इन मराठी. पण एकदा मला कथा चांगली मिळाली ना की त्याच्यानंतर मी बजेटचा विचार करेन. ॲक्च्युली आधी मला कथा अशी असली पाहिजे की ज्याच्यामध्ये मी पण काहीतरी, मी मराठी असण्याचं, मी महाराष्ट्रीयन असण्याचं, मी कोल्हापूरचं असण्याचं काहीतरी माझं कॉन्ट्रीब्युशन
त्या कथेत आलं पाहिजे, त्या फिल्ममध्ये आलं पाहिजे, ते ऑडियन्सशी कनेक्ट झालं पाहिजे, ते महत्त्वाचं आहे. मग मी ती जरी 20 कोटीची झाली तर मग महेशचीच मदत घेईन मी. खरं तर आज आपण आलात आणि दिवाळीच्या मुहूर्तावरती खूप मनमोकळ्या गप्पा मारल्यात आणि जसं भारती आत्ता म्हणाली की एक मराठी फिल्म बघण्याची उत्सुकता आहे, सो ती लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा आणि आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू थँक्यू. तर जनता सहकारी बँक लिमिटेड प्रस्तुत माझा कट्ट्यावरती वेळ झाली इथेच थांबण्याची. बघत रहा ABP माझा.